अत्यंत दुर्मिळ आहे. आपल्या भागात पहिल्यांदाच भेटला आणि अप्रतिमा सक्षम आहे. हे बघा, खूप दुर्मिळ साप असतो. मित्रांनो बघा, मी आपला मित्र सर्प मित्र भगवान पवार मनी. तर आज एक अशा सापाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. एक अत्यंत दुर्मिळ साप आणि तो शक्यतो जंगलामध्येच असतो. तर बघा, झाडावरचा असतो. तर आपण बघू शकता, हे बघा झाडावरती. तर आपण थोडं खाली घेऊ त्याला. हे बघा, झाडावरती शक्यतो आढळतो. एक दुर्मिळ प्रजातीचा साप आहे. ओ माय गॉड, हे बघा. तर हा जो साप आहे, भारतामध्ये 6 विषारी प्रजातीचे साप जे आढळतात त्यामधला एक. हे बघा, खूप चंचल आहे, तरबेज आहे. त्याची डोकी बघा. हे बघा, जीभ पण बाहेर काढतो. हा शक्यतो रात्रीच्या वेळेस बाहेर पडतो. तर याचं नाव तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा चापडा जातीचा साप आहे. या सापाला इंग्लिशमध्ये बांबू पीट वायपर असं पण म्हटलं जातं. अत्यंत दुर्मिळ आहे. आपल्या भागात पहिल्यांदाच भेटला आणि या सापाची हा जो साप आहे विषारी असतो. तरी पण बघा, या सापाची आजपर्यंत कुठलीही नोंद नाही का माणसाला बाईट होऊन माणूस दगावण्याची शक्यता झाली, दगावलेला आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. बघा, अत्यंत विषारी असतो. तरी पण बघा, झाडावरती सहजरित्या चढू शकतो. हे बघा, खूप दुर्मिळ आहे. हे बघा, किती काठीला घट्ट प्रकारे पकडून ठेवलेला आहे. तर सांगू इच्छितो की बघा, तुम्हाला सापाबद्दल पूर्णपणे माहिती, ज्ञान, अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही सापाला हाताळण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जंगलात फिरायला गेल्यानंतर तुम्हाला हा साप नक्की दिसेल. खालून बघा, पिवळसर आहे, वरून थोडे डॉट आहेत. अप्रतिमा सक्षम आहे. हे बघा, खूप दुर्मिळ साप असतो. भारी आहे ना. तर बघा, या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा, हानी, नुकसान न होता काही वेळा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तर पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती की माझ्या चॅनलला एकदा लाईक, मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद. तर हा जो साप आहे शक्यतो झाडाझुडपातच असतो, जंगलामध्येच असतो. म्हणून या सापाला आपण कोणत्याही प्रकारची इजा, हानी, नुकसान न होता त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे. बघा, खूप मोठं असं अवाढव्य असं जंगल आहे आणि जंगलामध्ये तो बघा कसा दिसतोय. तर जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा असतो, सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो. धन्यवाद.